शिर्डी, जिथे शांतता आणि भक्तीचा गजर असायला हवा, तिथे आज एका निष्पाप चिमुकलीच्या मृत्यूचा आक्रोश घुमतोय. प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि बेदरकार वाहन चालकांची मनमानी यामुळे कर्नाटकातून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविक कुटुंबावर काळानं अत्यंत क्रूर घाला घातला आहे. ही केवळ एक दुर्दैवी दुर्घटना नाही, तर शिर्डीतील वाहतूक व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना आहे. अवघ्या 4 वर्षांची निरागस कृतिका मेघपालनी, तिनं अद्याप जग पाहिलंही नव्हतं, पण शिर्डीतील डोखे मार्केट रिंग रोडवरील आदर्श शाळेजवळ या चिमुकलीचा रस्ते अपघातात अंत झाला. कृतिका रस्ता ओलांडत असताना नियम धाब्यावर बसून सुसाट वेगानं येणाऱ्या साई गौरी नावाच्या ट्रॅव्हल्सनं तिला निर्दयीपणे धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की चिमुकली गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा निव्वळ अपघात म्हणायचा की भरधाव वेगाच्या मगरुरीमध्ये चालकानं घेतलेला बळी? रस्त्यांवरून चालताना भाविकांनी आणि पादचाऱ्यांनी कायम जीव मुठीत धरूनच चालायचे का, हा संतप्त सवाल आज उपस्थित होत आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कृतिकाला श्री साईनाथ रुग्णालयात हलवले. मात्र तोवर वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. साई दर्शनाचा आनंद घेऊन घरी परतण्याऐवजी आज या कुटुंबावर आपल्या पोटच्या गोळ्याचा मृतदेह सोबत नेण्याची भयंकर वेळ आली आहे. या दुःखाला जबाबदार कोण? घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा झाला, वाहनही ताब्यात घेतले आणि नेहमीप्रमाणे तपासाचं कागबी घोडे नाचवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण केवळ या जुजबी कारवाईनं कृतिका परत येणार आहे का? जवळ बसलो असताना आता इथं साई भक्त इथं येणार जार घ्यायला आले होते. साई भक्त जार घ्यायला आले होते, त्यांच्याबरोबर लहान मुलगी होती. ते जरी इथं खेळत होते. इथून ती क्रॉस झाली. इथून राजरोसपणे येणार डंपर वगैरे सर्व इथं शाळा आहे, आदर्श शाळा आहे. इथं लहान मुलं इकडे येतात जातात, कंटिन्यू 24 तास राहतात. इथं बेभानपणे ना गाड्या चालत राहतात. म्हणजे लहान मुलांचं इथं स्पीड ब्रेकर पण नाही, कोणतीही व्यवस्था नाही इथं. ते आता ती लहान मुली, ती साई गौरी ट्रॅव्हलची गाडी होती. ती पोरगी तिथं खेळत असताना ती गाडीला क्रॉस, गाडी तिला पाहून सुद्धा आहे ना, ती गाडी त्यांनी जोरात चालवली. माझं एवढं प्रशासनाला एवढं सांगणं आहे का, इथं स्पीड वगैरे टाकावा आणि कॅमेरा लावा. कोणती गाडी? 40 सीटर होती साई गौरी ट्रॅव्हल्स म्हणून. इथं गाडी त्या दिवशी होती, त्या दिवशी सिटी मार्केट रोडला चालली होती इथं. आणि इथं कंटिन्यू ना ट्रॅव्हल्स ऑफिस आहे, ट्रॅव्हल्सच्या गाड्या कंटिन्यू रस्त्याला लागत राहतात. म्हणजे इथून तिथून तुम्ही जर पुढे गेले, मोकळा रस्ता नाही, काही नाही, कंटिन्यू ट्रॅव्हल्स गाड्या लागेल राहत्या. आणि बेभानपणे डंपर वगैरे असेल, काही ते असं लहान मोटरसायकली असतील. तिथं शाळा असताना पण लहान 3 मुलं 4 मुलं टेबल शीट घेऊन फास्ट चालत राहतात शाळा सुटायच्या टायमाला, बाराच्या टायमाला. इथं प्रशासनाचं लक्ष नाही, प्रशासनाचं लक्ष नाही. ते साधारणतः 2 ते 3 वर्षाची मुलगी होती. ते साई भक्त होते. ते ना तिथं साई पार्किंगमध्ये त्यांची गाडी लावली होती. ते तिथून जेवण बनवत होते. जेवण बनवता ते वडिलांबरोबर ती आली पाणी भरायला. ती वडील पाणी भरत असताना ती इकडून पळाली. ती गाडी खाली आली, निदर्शन आले. त्यांना प्राथमिक माझ्या अंदाजानुसार त्यांना आत्ममालिक नेलं होतं, पण जाता ती डेट झाली असं कळलं. शिर्डीसारख्या गजबजलेल्या शहरात वाहतूक नियमांचा उडालेला फज्जा आणि प्रशासनाचं सोयीस्कर दुर्लक्ष यामुळे आणखी किती निष्पाप बळी जाण्याची हे प्रशासन वाट पाहत आहे. या बेदरकार ट्रॅव्हल्स चालकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी तीव्र आणि संतप्त मागणी आता नागरिक करत आहेत. झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला आता तरी जाग येणार का, हाच खरा प्रश्न आहे.